सुरुवात करायची. अभंगाला दोन रंग आहेत, एक बाह्य रंग आहे आणि एक आंतररंग आहे. स्टेजवरचे खुर्चीवरचे साईडला इकडे तिकडे बसणारे कीर्तनाला बोललं तर कीर्तन करेल. कीर्तनाला सुरुवात करायची. पहिल्यांदा घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे, गाथ्यातील आहे. आणि ज्या प्रित्यर्थ कीर्तन आहे ती शिवजयंतीच नाही, तो आपला स्वाभिमान दिन आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांचा स्वाभिमान दिन म्हणजे शिवजन्म उत्सव आहे. आणि त्या प्रित्यर्थ कीर्तन आहे. अभंगाला सुरुवात करायची. फक्त आंतररंग बोलत जायचं. बोललं तर कीर्तन करेल, नाही तर सूत्र बसणार नाही. आंतररंगात आपण घुसणार आहे आणि अभंगाला सुरुवात करायची आहे. अभंग बाह्यरंग नाही, आंतररंग आहे. पहिलं जग शून्य होतं, शून्य होतं. याचा अर्थ जगात काही नव्हतं. नाहीतरी आपण येण्याच्या अगोदरही जग शून्यच आहे आणि आपण गेल्यावरही जग शून्य आहे. मुळात जग शून्य आहे. आता साखळीला फक्त बोलत जायचं. येण्याच्या अगोदर जग शून्य होतं, आपण गेल्यानंतरही जग शून्य आहे. पुरावा, पुरावा, प्रत्येक वाक्याला पुरावा घ्यायचा. पहिले कोटेत नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे तेरे ते. देवाचं असं म्हणणं आहे की जगात अजिबात पहिलं काही नव्हतं, नव्हतं जगात काही. देवाने असं ठरवलं जग निर्माण करावं, केलं नाही. करावं, इट मे बी, इट इज अ पॉसिबिलिटी, करावं. पण देवाने जगात तयार करताना पहिलं एक शब्द तयार केला, ते एक अक्षर ब्रह्म. आणि एक अक्षर जगात ब्रह्म तयार झालं, त्या अक्षराचं नाव आहे ओम. म्हणजे ह्या जगात पहिलं ब्रह्म एकच आहे आणि मुळात ब्रह्मच एक आहे. आता सगळ्या आता या जाती भीती ते तुमचं तुम्ही पहा, आम्हाला तुमच्याशी डोका लावायला वेळ नाही. आमच्याकडे एकच जात आहे, आमच्याकडे एकच जात आहे आणि ती तिसऱ्या अध्यात आहे. देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आमच्याकडे मनुष्य नावाची एक जात आहे. बाकी जाती भीती ते तुमचं तुम्ही पहा. जात हा शब्द बोलू सुद्धा नाही, बोलू नाही, कारण ते तुमचं तुम्ही त्याचं भांडवल केलंय. तुम्हाला ते काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही केलेलं ते भांडवल आहे. आमच्याकडे एकच जात आहे, मनुष्य. आणि ज्ञानोबा आहे, हे बंद करते. आणि ज्ञानोबा आहे ना ज्ञानोबा आहे ना तिसऱ्या अध्यायात मनुष्य नावाची एक जात केली, पण तिला नावच मनुष्य दिलंय. याचा अर्थ ब्रह्म एकच आहे. साखळी लागली. आता एक ब्रह्म जर आहे नाही आहेच. ब्रह्म एक आहे आणि ते अक्षर ओम आहे. ओम. आणि ओम मध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. आकार, उकार, मकार, उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा, विष्णू, महेश, रजगुण, तमगुण, सतोगुण. आता या जगाचं मूळच काय? बोंबालं. या जगाचं मूळच ब्रह्म आहे. बंद करते. मूळच ब्रह्म आहे. आता मूळ जगाचं ब्रह्म आहेच एकच. आता ते ब्रह्म बाहेरही आहे, आताही आहे. आता याच्यातलं सापडून देतो. तुमच्या माझ्या बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये बोट ठेवलं, सरळ वर आलं तर 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 खड्डे लॉक आहेत, लॉक. आणि एक ओपन आहे. यांची नावं अशी आहेत. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघम बोलणं इथून येतं. आता ह्या ज्या वाण्या आहेत, या 4 आहेत, तर याच्यामध्ये देवाचं नाव इथून येतं. एक शब्द म्हणून बघा फक्त, ओम ओम. आणि ओम शब्द म्हटलं की मी म्हणतोय तसं होतंय का पहा. ओम 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 ओम. इथं आत जातंय, इथं हलतंय, इथं धडधड होते. ओम 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 ओम. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेशी, ती ही उपजत वेदेशी. म्हणजे वेदच मुळात ओम मधून तयार झाला. मग मूळ जगात ब्रह्म ओम झालं आणि तेही गेलं बांबन एकच झालं. आता ते एक ब्रह्म तयार झालं आणि त्या ब्रह्मामधून 4 खाणी झाल्या. 4च स्वेदच अंड. मूळ सुरुवात केली तुम्हाला. मूळ कुठून काय झालं? पहिलं ओम तयार झाला. ओम मधून 3 अक्षरं तयार झाली. अ झालं, म झालं, अ उ म झालं, आकार झाला, उकार झाला, उत्पत्ती झाली, स्थिती झाली, लय झालं, रजगुण झाला, तमगुण झाला, सत्वगुण झाला. आणि याच्यातून 4 खाणी झाल्या. काही प्राण्यांचा जन्म जारापासून आहे, काही प्राण्यांचा जन्म घामापासून आहे, काही प्राण्यांचा जन्म, जसं प्राण्याचं वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये झालं. जसं चव्हाणा
वनस्पतीचं वर्गीकरण दोन ह्याच्यात झालं. एक वनस्पती सपुष्प झाली, एक वनस्पती अपुष्प झाली. म्हणजे ज्या वनस्पतीला फुले येतात ती सपुष्प आहे, येत नाही तिला अपुष्प आहे. अपुष्प वनस्पतीचे 3 प्रकार पडतात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ते वनस्पती झाल्या. प्राण्यांमध्ये 2 शाळेतले बोर प्राण्यांमध्ये 2 प्रकार पडले: पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. पाठीचा कणा आहे ते पृष्ठवंशीय, पाठीचा कणा नाही अपृष्ठवंशीय. अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये काही प्राणी जांभळ्यात पाण्यात राहतात, त्यांना जलचर म्हणतात. काही संचार हवेत करतात, त्यांना पक्षीवर्ग म्हणतात. काही सरपटत चालतात, त्यांना सरपटणारे म्हणतात. काही प्राणी असे आहेत जमिनीवर राहतात आणि पाण्यातही राहतात, त्यांना उभयचर म्हणतात. उभयचर. काही प्राणी जलचर आहेत, काही प्राणी खुचर आहेत, खेचर आहेत, काही प्राणी जलचर आहेत, तर काही उभयचर आहे. अख्खं जग तयार झालं, झाड तयार झालं, झाडाला फुलं तयार झाली, झाडाला भाग तयार झाले, मूळ झालं. मुळाचे 2 प्रकार झाले: स्वतमूळ आणि तंतुमय मूळ. त्याला फुल झालं, फुलाला 4 भाग झाले: निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. पानं तयार झाली, फुलं तयार झाली, जग तयार झालं. आणि ह्या जगात सगळं तयार झालं. नदी झाली, ओढे झाले, प्राणी झाले, सगळे झाले, सगळं तयार झालं. पण देवाने माणूस तयार करायचं शिल्लक ठेवलं. जग झालं, प्राणी झाले. प्राणी किती झाले? 84 लक्ष योनी झाल्या. योनी. आणि त्या योनीमध्ये 4 खाणी झाल्या. जोडत जड आहे पण फिट करून घ्या, समजायला थोडं जड आहे. 4 खाणी झाल्या. 4 खाणी झाल्या. जसं 4 खाणी झाल्या: जारद, स्वेदद, अंडज, उद्भिज आणि योनी झाल्या 84 लक्ष. मग देवाने असं ठरवलं, असा एक प्राणी तयार करायचा की त्याने देव पाहायचा नाही आहे, त्याने देव व्हायचा आहे. देव पाहायची गोष्ट नाही, हे डोक्यातून काढून टाका. की मी देव पाहिला, या कानपट्टीत दिली पाहिजे, देव दिसणारच नाही तर पाहतो कसं. मग मी देव झालो हे खरं आहे. मी देव पाहिला, बरळू नको काही. काही माणसं म्हणते माझ्या स्वप्नात आला आणि वड्याला ये म्हणला, आणि येताना मोबाईल घेऊन ये म्हणला. काय नाही, देव बोलायची गोष्ट नाही, देव पाहायची गोष्ट नाही. एक वाक्य सांगा, देव याची व्याख्या शाळेतले पोरं पहिली ते ग्रॅज्युएट पर्यंतचे. देव म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ गॉड? गॉड, देव म्हणजे काय? एज्युकेटेड लोक, CBBM वाले, इंग्लिश मीडियम वाले, मराठी मीडियम वाले सगळेच ऐका. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. अंडरलाईन करा. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल म्हणजे जे ज्याला जमत नाही ते ज्याला जमतं त्याला ना देव म्हणतात. शेतकऱ्यांना पेरणं जमतं, पण येणारा झाडाला पानं फोडण्याची ताकद देवाकडे आहे. आपल्याला, आणि मुळात आपल्याला कळतच नाही काही. तर पुढे सांगा, आपल्याला कळत नाही हे कळत नाही. म्हणजे कोणत्या ऋतूत कोणते कपडे घालावात याची आपल्याला अक्कल नाही. 42 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट आहे, इथं मोकळ्या धोत्रात कळ निघा. कपडा कोणता घालावा, भांग कसा पाडावा काही कळत नाही. फक्त चाललंय. आता टच लागला अभंगाचा, फक्त सावध झाले. तुम्हाला एकदा आतून करंट लागला की कळलं. अभंगाचा करंट आतून लागला पाहिजे, मग बोलायला मजा, सांगायला मजा. 4 झाल्या खाणी, हा शेवटचा पट्ट्या, पुन्हा चान्स नाही. पुन्हा वशिला बिशीला काय नाही. एकदा आला मेला, संपला विषय. महिला मंडळ माणूस जाणून आलं का पाठीखाली पीठ ठेवायचं आणि त्या पिठात दिवा लावायचा आणि त्या पिठाची घाण पडली का म्हातारा साप झाला, म्हातारा वाघ झाला. ते तुमचं तुम्ही पाहिजे. सगळ्यांचा म्हातारा बोकड्या होतो, कोणता म्हातारा शिडी होतो, पण एखाद्याचा म्हातारा वाघ का होईल? या सगळ्याच्या पप्प्याच्या आईपाशी चुली पुढे मारलेल्या गप्प्या. याला शेंडाही नाही, गुडके नाही, तिला कळत नाही ना, हा सांगितल्याशिवाय राहत नाही. हे पाठी खाली बिटी खाली काय नाही, मेला विषय संपला. बाकी ते पण काही. मग आजीबाई सुद्धा म्हणते ना, माझा नातू आहे ना डिक्टो त्याच्या आज्यासारखा दिसतो. अगं पण त्याची तिसरी आजी आहे ना, तो कोणता दिसतो?
कोणत्या आधी हे ना ह्या सगळ्या लबाड आहे. शरीरातला श्वासवास बंद झाला, कार्यक्रम संपला. हा, आलो आपण जन्माला, याला चान्स आला बरं का. आता माणूस जन्माला आला किती वेळा? एकदाच, चान्स नाही. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. नाही आलं ना तुम्ही, संपला. याला आयुष्य 100 दिलं आणि 100 नकोच. जितकं लवकर जाल ना तितकं सुखी.